कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक लक्षात ठेवा, आंबे देताना त्याचा भाव व्यवस्थित मिळता का नाही ते बघू को। आता आवाच्या सवा भाव लावूक नको। आता आपला फळ चांगला असला ना तरी त्याचे पैसे मिळणार नाही। बंधू आठवतं ना मागच्या वेळेला बबल्याचं काय झालं ते? होय तर नाही दादा, तुमचा सगळा बरोबर आहे, पण आमका ना त्या गाडी घोड्याचं काय कळत नाही बघा। हा सगळं आपण बघूया ना, म्हणजे कसा की सगळ्यांचा माल एकत्र गेलो ना तर खर्च कमी येईल। हा बाकी बरोबर। आणि तुम्ही दोघे राम लक्ष्मण असात ना, मग कसला टेन्शन? दादा दादा ऐक ना, पैसे हवे होते। ठीक आहे, पुढचं ठरवू, भेटूया। हा चला, मी तुमका सोडते आणि पुढचं काय करायचं ना ते आपण सांगते। हा चला दादा देतस ना पैसे? काय झाला? लाली, 4 लोक बसलेले असताना सगळ्यांसमोर पैसे मागणं बरं दिसतं काय? अरे असं काय, गरज होती ना म्हणून मागितलंय। अरे पण लाली, आतापर्यंत तू मागितलं आणि मी दिला नाही असं कधी झाला का? पण लोकांसमोर कशाला? मग काय झाला, भावाजवळ तर मागितलंय। हा लाली, तुझं आता लग्न झाला, मोठा लेख हा। लोकांना काय वाटेल की तुझा संसार मी चालवतो, भाऊ चालवतो असं बोलतील ना, चर्चा होईल ना गावामध्ये। अगं स्वतःच्या लेखाबद्दल, नवऱ्याबद्दल विचार कर ना। आणि तुका आता दिले होते ना हल्ली मी पैसे, पण खर्च झाले ना ते। वायफाय कुठेतरी खर्च केले असणार, काही लागले तर आम्ही आहोत ना। आणि कशाला वायफाय खर्च करायचं, घरात सगळं आहे ना देवाच्या दयेने। बस झाला दादा, बस झाला। तुका पैसे द्यायचे नसतील ना मागा तर देऊ नकोस। हा पण उगाच मागा ऐकून दाखवू नकोस, तुझे पैसे राहून दे तुझ्याकडे। काहीतरी काय पुन्हा परका झालाय ना मी आता। हा बरोबर, आता काय सोयरी भलतीकडे जुळता ना। मी काय शेवटी परका तर परकाच, फक्त लाली, म्हणायचं लाली, तू ऐक. नुसताच घर म्हणन। समजूनच घेत ना काय बोललं ते। असा असा विषय भलतीकडेच न्याला तिने। सर चहा घ्या, मी नाश्ता घेऊन येते पटकन। सर काय झालं, लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्ही ठीक आहात ना? I'm fine, I'm fine. नक्की? हो मी ठीक आहे। मॉम कुठे आहे? आत आहेत त्या। कशी आहे ती, ठीक आहे ना? हो, काल रात्री खूप त्रास झाला ना त्यांना। त्या अशा वागतील असं वाटलंच नव्हतं सर। अशा वागतील म्हणजे? अगं तिला स्वप्न पडलं होतं, ती घाबरली होती, तिला काळजी वाटत होती, तुझी माझी आपली। हो सर, मला तसं म्हणायचं नव्हतं। काय म्हणायचं तुला एक्झॅक्टली? की मॉमने मुद्दामून केलं असं? नाही सर, असं नाही, पण मला एनिवे सर तू कितीही प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाहीये, कारण मला माझा नीरज परत मिळालाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।